प्रत्येक कुंभाचा इतिहास राहिलेली चेंगराचेंगरी आणि प्रत्येक वेळेस त्याला जबाबदार कोण कोण देणार त्या 30 लोकांच्या जीवाचा हिशोब? प्रशासकीय सेवा की नियती? 28 जानेवारीच्या पहाटे प्रयागराजच्या संगमनेर परिसरात महाकुंभातील भयंकर चेंगराचेंगरीत 35 ते 40 भाविकांनी जीव गमावला. प्रशासनाने मृतांचा आकडा 30 सांगितला, पण प्रत्यक्षात तो अधिक असल्याची शक्यता आहे. लाखो भक्त मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानासाठी जमले होते, पण व्यवस्थेच्या ढिसाळपणामुळे हा अपघात घडला. वर्षभराच्या तयारीनंतरही आणि तब्बल 7,535 कोटी रुपये खर्च करूनही कुंभमेळ्याची यंत्रणा अपयशी ठरली. ही दुर्घटना अचानक घडलेली नव्हती, तर गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या ढिसाळ नियोजनाचा परिणाम होती. 27 जानेवारी पासून पोंटून पूल बंद करण्यात आले. व्हीआयपी मुवमेंटमुळे भाविकांना किलोमीटरच्या किलोमीटर पायी चालावे लागले. गर्दीचा रोष वाढत गेला आणि शेवटी 28 जानेवारीला संगमनेर परिसरात जीवघेणी चेंगराचेंगरी झाली. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांनी 40हून अधिक निष्पाप जीवांना मृत्यूच्या खाईत लोटले. हा केवळ अपघात नाही, तर अपयशी व्यवस्थापनाचे रक्ताने लिहिले गेलेले कटू सत्य आहे. लाखो लोकांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ही जीवितहानी झाली. प्रश्न असा आहे की या निर्दोष मृत्यूसाठी जबाबदार कोण? सरकार आणि प्रशासन यातून कोणती शिकवण घेणार की पुन्हा कुठल्या तरी मोठ्या मेळ्यात असेच दुर्दैवी मृत्यू होतील आणि कुणालाही जबाबदार धरले जाणार नाही? या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या त्रासदायक आजारांवर मात करण्यासाठी एकमेव नाव डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा.